श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाओ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक गुरुवारी, एखादा मंगळवार, शुक्रवार, एखाद्या सणावाराला आपण मेन दरवाजाला उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो. मग हळदीचं लेपन आम्ही कधी करायचं? आम्ही भाड्याला राहतो, मग केलं तर चालेल का? पहिली गोष्ट, आमचा उंबरा लाकडाचा आहे, मार्बलचा आहे, अशा सगळ्या प्रश्नांसाठी माझा हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक गुरुवारी खूप जण हळदीचं लेपन करतात, पण खूप जणांचं असं असतं की आम्ही भाड्यानं राहतो, मग आम्ही हळदीचं लेपन करावं का, असा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला सांगते, भाड्यानं राहिलात तरी ते तुमचं घर आहे. जवळचं तुम्ही तिथं राहता तेवढंच तुमचं घर आहे, तुमच्या रूम आहेत. तर तुमचा मेन दरवाजा आहे, जी मेन दरवाजा असेल, तुम्ही म्हणतात आमचं 1 RK आहे, आमचं 1 BHK आहे, आमचं 2 BHK आहे, म्हणजे ज्याचा त्याचा विचार किंवा ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आपण घर घेतलं जातं. तर आपलं घर जे आहे किंवा आपलं 1 RK असले तरी तिथं मेन दरवाजा असतोच. आपण घरामध्ये येणारा ती प्रवेशद्वार जे आहे, घरामध्ये येण्यासाठी, घराच्या बाहेर जाण्यासाठी, तो जी मेन उंबरा आहे, त्या उंबऱ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. मग तुम्ही भाड्यानं राहिलात तरी पण तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. स्वतःचं घर असेल तरच करावं असं काही नसतं. आपण भाड्यानं राहिला तरी जवळचं आपण तिथं आहे तवरचं ते आपलं घर आहे समजून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन का करायचं आहे असाही तुम्हाला प्रश्न असेल. जी नकारात्मक शक्ती आहे ती आपल्या घरातून निघून जावी यासाठी हळदीचं लेपन केलं जातं. तर एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट आपल्या मेन दरवाज्यातूनच येत असते. नकारात्मक शक्ती पण मेन दरवाज्यातून येत असते, आपली लक्ष्मी पण त्याच घरातून, त्याच उंबऱ्यातून येत असते. म्हणून आपला उंबरा जर स्वच्छ असेल, त्या ठिकाणी आपण जर पूजा पाठ जर केला असेल, तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी कधीच येणार नाही, लक्ष्मीच आपल्या घरामध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला मेन दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करत असताना कोणती गोष्ट लागणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला गोमूत्र लागणार आहे, शुद्ध गाईचं गोमूत्र. तर हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न असेल, आम्ही शहरामध्ये राहतो, त्या ठिकाणी गोमूत्र भेटत नाही, गाय भेटत नाही. तर तुम्हाला ज्या ठिकाणी स्वामी केंद्र असेल त्या ठिकाणी विचारा, किंवा ज्या ठिकाणी आपण पूजाचं साहित्य घेतो, देवाचं साहित्य घेतो, त्या ठिकाणी विचार, तुम्हाला गोमूत्र भेटून जाईल. हे तुम्हाला एक सांगणं नाहीये, खरंच कळकळून माझी विनंती आहे की तुम्ही मेन दरवाजाला प्रत्येक गुरुवारी, रोजच्या रोज आपण पूजा करू शकतो, पण प्रत्येक गुरुवारी का विना तुम्हाला सेवा करायची आहे, म्हणजे उंबऱ्याला लेपन करायचं. हे झाल्यानंतर आपलं जे खाण्यासाठी जी आपण हळद वापरतो त्या हळदीनं लेपन करायचं. गोमूत्र घेऊन हळद ती घ्यायची, जी खायची हळद आहे ती घ्यायची आहे. देवाला आपण जी लावतो ती हळद नाहीये, जी खाण्यासाठी आपण वापरतो ती हळद घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. तर हे प्रश्न झाला की आम्ही भाड्यानं राहतो, त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल की आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ते झाल्यानंतर एक प्रश्न असतो की आमचं उंबरा कोणता असणं गरजेचं आहे. आता कुणाकुणाचं मार्बलचं असतं, म्हणजे त्या ठिकाणी फरशी असते, आणि कुणाकुणाचं लाकडाचं असतं. तर तुम्हाला मी सांगते, उंबरा कोणताही असेल, उंबरा उंबरा आहे. खरं तर असं म्हटलं जातं की लाकडाचाच उंबरा असावा, पण आपण दुसऱ्याच्या घरी राहतो किंवा आपल्याला माहिती नसतं, वास्तुशास्त्र माहिती नसल्यामुळे आपण कोणता तर उंबरा लावलेला असतो, कोणता तर बसवलेला असतं आपल्या मेन दरवाजाच्या ठिकाणी. तर मी तुम्हाला सांगते, कोणताही उंबरा असला तरी पण आपल्याला हळदीचं लेपन करायचं, लाकडाचा असो, मार्बलचा असो, म्हणजे लेपन म्हणजे लेपन करायचंच आहे. मग तुम्हाला मी माझं दाखवते तुम्हाला हळदीचं लेपन करत असताना, कारण की माझा काही लाकडाचा उंबरा नाहीये, मार्बलचाच आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते कसं आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर लक्षात ठेवा, लाकडाचा असेल तरच करायचं असं मनातून काढून टाका. आपला कसलाही उंबरा असेल तर तुम्हाला हळदीचं लेपन करायचंच आहे. तुम्ही म्हणता आमच्या घराला उंबराच नाही, तर उंबरा नसेल तर ते बसवून घ्या, कारण की उंबरा असणं खूप गरजेचं आहे. जवळचं तुम्हाला बसवणं होत नाही तेवढं तुम्हाला त्याच ठिकाणी, जी आपला दरवाजा आहे त्याच ठिकाणी हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. मग तिथं फरशी असली तरी चालेल, हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे करायचं आहे. मी तुम्हाला आणखी सांगते की कळकळून माझी विनंती आहे की हळदीचं लेपन प्रत्येक गुरुवारी तुम्ही करा. एखादी कोणता वार जर असेल, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी सण साजरा होणार आहे, त्या दिवशी पण तुम्हाला हळदीचं लेपन करा. चला तर मग पाहूया आपण हळदीचं लेपन कसं करायचं. हळद आहे, खायची हळद आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र हे मिक्स करायचं आहे. गोमूत्र मिक्स करून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही, म्हणजे ज्याच्या उंबऱ्याला बसावं अशा रीतीने आपल्याला गोमूत्र टाकून घ्यायचं आहे. आणि गोमूत्रच, पाण्यानं नका करू, गोमूत्रच वापरा आणि शुद्ध गाईचंच हे करा. आणि मी इकडं दिवा प्रज्वलित केला आहे, पण दिवा हवेनं विझेल हे तुम्हाला मी आधी सांगते, विझेल दिवा. तर
हे आपलं लक्षात ठेवा. तर आधी पाण्यानं स्वच्छ उंबरा आपला स्वच्छ करून घ्यायचा. बिना जशाच तसं हे करून घ्यायचं नाही. उंबरा आधी स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा. पुसून घेतल्यानंतर गोमूत्र लगेच, म्हणजे गोमूत्र टाकलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि हळदीचं लेपन करून घेऊया. तर स्वच्छ पुसून घ्यायचं आधी पाण्यानं, नंतर हळदीचं लेपन करायला सुरुवात करायची. आणि कोणतीही सेवा करत असताना दिवा लावायचा. आणि तुपाचा दिवा आपल्याला माहिती की आपल्या मेन दरवाजाच्या तिथं लावला जातो, हे लक्षात ठेवा. आता खूप जणांच्या इथं लक्ष्मीचे पावलं असतील, पण असं म्हटलं जातं की चांदीचेच पावलं लावावे, दुसरे कोणते लावणे, म्हणून मी कोणतेच लावलेले नाही आहेत. तर अशा रीतीनं हळदीचं लेपन सगळीकडून करून घ्यायचं मस्तपैकी. आणि कोणता नकारात्मक शक्ती जाण्यासाठी ही खरंच खूप चांगला लाभदायक उपाय आहे. आणि हळदीचे खूप फायदे आहेत, आपल्यालाही माहिती आहेत, ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि हळदीमुळं आपल्या जे आरोग्य चांगलं राहतं, आपली त्वचा चांगली राहते, अशी हळद आहे. आणि हळदीमुळं खरंच खूप जणांचे फायदे झालेले आहेत. आणि हळदीचं लेपन जर केलं तर खरंच तुम्हाला पण फायदा आहे. आपलं घर सगळं स्वच्छ, सगळं निर्मळ होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मेन दरवाजाच्या उंबऱ्यावर कोणीच पाय देणार नाही. कसं असतं, आपण सेवा करतो, ह्याच्यावर जर काही पूजा जर नसेल तर कोणी पाय देऊन मध्ये येईल, पण जर पूजा असेल तर कोणीच पाय देत नाही, हे लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला मी सांगते, दोन्ही साईडला स्वस्तिक काढून घ्यायचं, कुंकानं स्वस्तिक काढून घ्यायचं. तुम्ही रांगोळीनं काढू शकता, पण स्वस्तिक गुरुवारी का होईना तुम्ही कुंकानं काढून घ्यायचं आहे. थोडं पाण्याचं बोट लावायचं आणि कुंकानं काढून घ्यायचं, हे लक्षात ठेवा. नंतर हळदी पण त्याच्यावर हे करायची, कारण की आज विष्णूचा पण वार आहे. हळदी कुंकू अर्पण करून घ्यायची दोन्ही साईडला. थोड्याशा अक्षदा दोन्हीकडे टाकून द्यायचा, अर्पण करायचा. नंतर फूल, तुम्हाला माहिती का, गुरुवारी का होईना तुम्हाला पिवळ्या कलरचं फूल ठेवायचं आहे. दोन्ही साईडला तुम्ही एक एक फूल ठेवू शकता, लाल ठेवलात तरी चालेल, पण पिवळा कलरचंच फूल लावायचं आहे गुरुवारी. आणि तुम्हाला मी सांगते, कधीही उंबऱ्यावर ज्यावेळेस आपण उजव्या साईडला ज्यावेळेस तुपाचा दिवा लावणार असाल, त्याच्या खाली अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आणि नंतर वरती दिवा ठेवायचा, हे लक्षात ठेवा. आणि उजव्या साईडला लावायचं आहे. नंतर उदबत्ती लावून घ्यायची. दोन गोष्टीच लागणार आहेत आपल्याला, हे लक्षात ठेवा. अशा रीतीने मेन दरवाजा सगळीकडून हे करून घ्यायचं आणि उदबत्ती लावायची. अशा रीतीने आपल्याला खरंच अशाच रीतीने हळदीचं लेपन करा. खूप सोप्या पद्धतीनं हळदीचं लेपन केलं जातं. फक्त गोमूत्र आणि आपल्याला हळदच लागणार आहे, ज्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाणार आहे. त्याचा फरक ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणि खूप गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. ह्या सेवा जर आपण केला तर छोट्या छोट्या गोष्टीतून सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हळदीचं लेपन करायला सुरुवात करा. तुम्ही ह्या गुरुवारी जर केली नसेल सेवा, तर प्रत्येक गुरुवारी किंवा रोजच्या रोज जर तुम्ही हळदीचं लेपन केला तरी चालेल. किंवा स्वच्छ उंबरा रोज करायचा, पाणी टाकून स्वच्छ पुसून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून आपली सेवा, एखादं फूल अर्पण करून सकाळ संध्याकाळ धूप दीप आपल्याला लावायचा आहे. एक दिवा आपल्याला तुपाचा लावायचा. तुम्ही रोजच्या रोज ही सेवा करा, तुम्हाला अनुभव येईल. आपल्या घरामध्ये खरंच शांती आपल्या घरामध्ये राहणार आहे. खरंच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की राहणार आहे. फक्त हळदीचं लेपन अशा रीतीनं करा. आणि विचार नका करू, तुम्हाला मी 10दा सांगत आहे, आपलं घर मानून सेवा करा. आपलं घर चांगलं असेल तर आपण चांगली असतो, आपलं मन चांगलं राहणार आहे. यामुळे वाईट विचार आपल्याला येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. माझा हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ खरंच दुसऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे त्यांना सुद्धा समजेल की हळदीचं लेपन कसं करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतरच्या व्हिडिओ.